हरिहर, हरिहर. हे आहे श्री मिलिंद साहेब अहमदनगर महाराष्ट्रावरून है ना. हे हो, हो. व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय आणि मराठीत बनवतोय म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सगळ्या लोकांना फायदा होईल, याचा लाभ होईल. हो, हो, हां, हो. तर साहेब आपण सांगत होता, की आपण बाईकने गेलो होतो ना? ती ती हो, ते ते बाईकने गेलो अनुभव होतो. जरा लोकांना सांगा ना, प्रेक्षकांना. हां, मी बाईकने गेलो होतो. 3 दिवस लागले मला जायला. अरे वाह! 3 दिवसात. मस्त. मग आरामात हो, हो. एकदम थांबत-थांबत. काहीच त्रास नाही झाला. हां. अरे आनंदित. शक्तीचंच ही मी जिथं आहे. थांबायचो हो, सुंदर. मनातून बोललो होतो मी, हं. अच्छा. "बाबा," म्हणलं, "मी येतोय. अरे वाह! वाह! शक्ती द्या," म्हणलं. हां. तर मला म्हणजे मी प्रत्येक थांबायचो मी एका ठिकाणी. हां. तर तिथं गावात मी चक्कर मारायचो पायी-पायी खूप. अच्छा. म्हणजे बघायला. थकतच नव्हतो. काहीच नाही. 1000 किलोमीटर असेल मला वाटतं. 1000 किलोमीटरपेक्षा जास्त नाही आहे. 1250 किलोमीटर होतं. 1250 किलोमीटर. हं. एकट्या गेला होता? मित्र घेऊन गेलो होतो अरे वाह! माझ्याबरोबर वाह! एका जणाला. हां. हं. मज्जा. थांबत-थांबत आणि नाही एकदा पहाटे निघालो ना मी, की संध्याकाळीच थांबायचो. अच्छा डायरेक्ट? नॉन हो, स्टॉप? पण आणि हो. रात्री फक्त जेवायला थांबायचं रस्त्यात मध्ये एकदा आणि नाश्त्याला एकदा थांबायचं. ओह! पण हो. बसून त्रास होत नाही का एवढा वेळ? काहीच कसलाच नाही त्रास झाला तर. साधा नगरहून पुण्याला जायचं 3 तासाचं तर आपण थकून जातो. हो, पण थकून तिथं म्हणून जाताना मला काहीच नाही झालं. अरे! शक्ती होती. डेली 400 किलोमीटर रनिंग करायचो मी. डेली 400 किलोमीटर. बाबा! हं. 400, 450. काशीला गेलो गाडीला होतो. लाईट नव्हती. परत गाडीचे टायर आहे ना प्लेन होते सगळे. हां, असं. हां आणि दुसऱ्याची गाडी घेतली होती मित्राची एका जणाची. अच्छा. हां, माझ्याकडे गाडी पण कोण देत नव्हतं. खूप दिवसापासून चाललं होतं. हां. पैसे कोण देत नव्हतं. ₹500 कोण द्यायना. अरे बापरे! आणि अचानक योग आला. आत्ता पण अचानक योग आला मला. अच्छा, असं. नाही ते माझ्या अचानक मनात येत काहीच नाही. नव्हतं. ते जन्मानुजन्म केवढे आपले पुण्य ते बाबा म्हणतात, की आपके पुण्य भर गए, तब आपको मौका मिला है. अचानक नहीं हुआ है. हां, हां, हां. आणि त्यावेळेस माझी प्रोसेस अर्धवट राहिली होती थोडीशी. अच्छा, असं. ते काय झालं माझं तिसरा दिवस होता ना ते 5 दिवस 5 मध्ये 5 जण होते ना. हां, 5 अच्छा. तर ते 5. माझ्या एका मुलीचं झालं प्रोसेस पहिल्या दिवशी. हो. तिला मोठा आजार होता. ते बरा झाला आणि तिचं लग्न बी झालं. खूप धूमधडाक्यात लग्न झालं. वाह! म्हणजे आजार होता ते बरं झालं आणि हे नवीन प्रेक्षकांसाठी हे खूप महत्वाची गोष्ट आहे, की काय आहे हे आणि नेमकं कन्व्हेन्शन. आजार असा होता ना, तुम्ही 50 लाख रुपये घातले तरी नीट होणार नाही असा आजार आहे. वाह! वाह! अप्रतिम. आणि ते फक्त एका वन डे हवनने झालं. हवन पण नाही झालं माझं. हां, मग? फक्त पदयात्रा आणि पुण्य दिलं गुरुदेवनी मला. अरे वाह! हां आणि ते CSF रायनेरिया झालं मुलीला माझ्या. हां. अच्छा. आणि आमच्याकडे रुपया नव्हता. पण तिचं लग्न चांगल्या हॉटेलमध्ये पॉशमध्ये झालं सगळं. तिने स्वतः हाताने केलं ते. अरे सुंदर. बाबाची शक्ती. शंकर बाबाजी. नाही मी तिथं बाबांना बोललो होतो मी तिथं त्या दिवशी. होतो मी तिथं. हां. तर म्हणलं, म्हणलं हे कसं होईल? आमच्याकडे तर काही रुपया नाहीये, काही नाहीये. काही नाहीये. तर मला तिथं दाखवून दिलं बाबांनी, की तुझ्या मुलीला जर काम मिळेल आणि ते होईल. होऊन जाईल सगळं म्हणून. बोलले. बाबा बोलले. अरे मग वाह! हां, हां. आणि त्यावेळी बाबा पदयात्रा करणाऱ्या लोकांची भेटायचे ना? हां, भेटतात ना. त्यावेळी. आता नाही. आता खूप गर्दी झाली ना, म्हणून आता ते बंद नाही केलंय. त्यावेळेस पण नव्हते भेटले ते. मी नगरला आल्यानंतर मग त्यांनी तिथं अनाउन्स केलं माझं नाव. हो. अरे वाह, वाह, वाह! बाबांनी आपलं नाव अनाउन्स केलं बघा. हां, हे हे पण मोठं भाग्य आहे. पुण्य आहे. हां. त्यांनी पुण्य कर्म. सांगितलं, "अहमदनगर से आए हो." असं-असं. पुण्य त्यांना वन डे आपका पुण्य दिया जाता है. अरे म्हणलं हे काय? वाह! सुंदर. व्हिडिओ आहे का हां, मी त्याच्या? ते पाठवा ना. व्हिडिओवर पाहिलं ते. व्हिडिओ आहे तर मला 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 पाठवा ना लिंक. आपण इथे पण शेअर करूया. ते सर्वजणकडे असेल बहुतेक व्हिडिओ. मला शोधावं लागेल हां, काय 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 कधी काय केलं मी त्यावेळेस. साहेब, मी 2 वर्षापूर्वी मी करोली शंकर महाराष्ट्र या नावाने आपला YouTube चॅनल सुरुवात केली होती. आणि अच्छा. हां, हां. मराठी आणि हिंदीमध्ये बहुतेक व्हिडिओ मी टाकले. पण मराठीवाले कोणी बघेना. तर मला डाउट आला, की हां, हां. महाराष्ट्रात आपले भक्त आहेत की नाही? नाही तर आपल्या महाराष्ट्राचे खूप लोकं आहेत. मला सगळे भेटले तिथं. आताच करतो मी. आता या चॅनलवर सगळे मराठीवाले आपले व्हिडिओ टाकतो. लोकांना फायदा होईल.
आणि बरोबर ना? आणि आपलं मराठींचं ग्रुप पण आहे मोठा. असं? त्याच्यात खूप लोक आपले तिथे भेटले मला. मुंबईचे, पुण्याचे खूप लोक मला तिथं 13 दिवसात भेटले होते. अरे! आहे का ग्रुप आपला? मला हा. पण ॲड करा ना. हो, खूप लोक येतात तिथं आपले महाराष्ट्रातले. मुंबईचे खूप, पुण्याचे ते आजारी भरपूर होते. हो. सगळे भेटले मला, नीट झाले सगळे ते. अरे WhatsApp ग्रुप आहे. हो, केला होता सर्व त्यांनी ते. तिथं आम्हाला भेटले ना, सगळ्यांचं ते नावं घेतले होते. नाव घेतले. हां. त्यांच्याकडे आहे ते. अच्छा, अच्छा. त्यांनाही मी पाठवतो. कारण की म्हणजे जास्तीत जास्त लोक आपल्या महाराष्ट्रातून जावं. एक मला असा विचार येतो, की हां, विठ्ठल आपल्या महाराष्ट्रात. हां. हां. अ, को कोल्हापूर आई महालक्ष्मी आपल्या महाराष्ट्रात. हो, हां. त्र्यंबकेश्वर आपल्या हो, महाराष्ट्रात. हो. पण लोक इतर छोटे-मोठे बाबांच्या चक्करमध्ये फसलेले आहेत. हां, ते तसंच फसलेले ते. मी तुम्हाला हिंट तुम्हाला समजलं असेल, आहे ना? की आता महाराष्ट्रात काय असा वैशिष्ट्य म्हणजे त्र्यंबकेश्वर महाराज, आपले हां. गणपती आणि हो, महालक्ष्मी हो. मंदिर, विठ्ठल, हं, हं. पंढरपूर आणि लोक काय हो, करतात, हो. त्यापेक्षाही जास्त पैसे बाबांकडे देतात. ते ते कोणते बाबा? ते मुल्ला बाबा, है ना? हां, हां, हां. तेच, तेच. ते आता महाराष्ट्रात काय झालं माहिती का? मी हां. माणगावला गेलो होतो एकदा. अच्छा. माणगावला सगळ्यात सुरुवातीला गेलो होतो. तर त्यावेळेस आहे ना, माझ्याबरोबर सर्व ते अजून दुसरे 2 जण होते. त्यांना अभिषेक करायचा होता तिथं. हां, तर काय झालं, मी झोपलो होतो तिथे गेल्यावर पहाटे 6:00ला पोहोचलो होतो. हां. आणि हे गेले अंघोळ करून अभिषेक करायला. प्रक्रिया करायला. तर हां. त्यांना तिथून ते ब्राह्मणांनी मला उठवून आणायला लावलं त्यांनी. अच्छा. आणि माझ्याकडनं पैसे नाही घेतले. माझ्याकडनं अभिषेक करून घेतला अरे! त्यांनी. शक्ती आहे बाबा हे. हां. ही शक्ती असते. माझ्याकडे पैसे नव्हते. मी म्हणजे माझं त्यांना अभिषेक करायचा होता तिथं. हां आणि तुम्हाला संधी भेटली. मी वाह! झोपलो वाह! होतो आरामशीर. म्हणलं तुमचं होऊन द्या. की तुमचं होऊ द्या. तर ते त्यांनी मला तिथं परत आले ते आणि त्यांनी उठवायला लावलं मला. म्हणे यांना घेऊन चाला म्हणे. वाह, 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 वाह! सुंदर. ही हां, माझ्याकडनं पैसे नाही घेतले. त्यांनी पावत्या अरे फाडल्या होत्या. शॉकिंग आणि हां. मग माझ्याकडनं हां, माझे पैसे नाही घेतले. माझ्याकडनं अभिषेक करून घेतला त्यांनी. माझ्याकडे पण पैसे नव्हते. माणगावला मी शेवटच्या दिवशी पोहोचलो साहेब. तुम्हाला खरं सांगतो, हां, माझ्या खिशात 69 रुपीज होते. हां, 69 माझा एकूण जीवनाचा एकूण पैसे एवढेच राहिले होते. आणि मी हां, काय हां, हां. केलं, माझ्या ॲपमध्ये ₹60 होते. त्याने मी तिकीट घेतलं हं. आणि तिथे पोहोचलो आणि अ, त्याच दिवशी मला ₹4000 भेटले. हां का? हां, शेवटच्या दिवशी मी पोहोचलो होतो. शेवटच्या ड्युटी आणि हां, तेही रात्री पोहोचलो होतो. मला आठवतंय. म्हणजे शक्ती एवढी हां. आहे बघा. नाही, ती शक्ती अशी आहे ना, तुम्हाला काय सांगायचं आता. मला तर ते डायरेक्ट दाखवतात कधी-कधी नाही का. म्हणजे लक्ष देतात. आता माझ्या परवापर्यंत काहीच डोक्यात नव्हतं माझं. हां, परवा काहीच नव्हतं. अरे! काहीच नाही, काहीच नाही. अचानक एकदम हे झालं, क्लिक झालं आणि लगेच मला जायचं. आणि वाह! नेमकं मला यात्रा पण माहीत नव्हती. 25 तारखेला पदयात्रा आहे म्हणून. हो, हो, हो. नाही मी आता काय काय म्हणलं करतो, माझी चुकी मला वाटतं, की मी YouTubeवर जास्त व्हिडिओ टाकत नाही. आता मी हे व्हिडिओ आपल्याला लिंक पाठवतो साहेब. प्लीज सगळ्यांना हां. आपल्या भाषाने मराठीत बनवतो म्हणजे लोकांना गावकरी असतील त्यांना पण समजेल. काय करा, सर्व ज्यांना टाकलं ना, तर ते आपल्या ग्रुपला टाकतील ते बरोबर. ते अच्छा, टाकत हां. असतात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. योग्य आहे, योग्य आहे. हां, बरोबर. कारण की ज्यांच्याकडे त्यांनी बनवलेला ग्रुप आहे तो. हां, म्हणजे काय लोकांकडे पोहोचला पाहिजे ना मेसेज आणि आपलं हो, एकत्र जाऊया आपण, है ना? हो. अजून एक होते स्वप्नील म्हणून ते अमरावतीवाले ते गेले मागच्या वेळी. आहेत हां. हां, पण आता मला 2-3 लोक माहीत आहेत महाराष्ट्रवाले. आता जास्त येत होतील. मस्त आहे. मला खूप चांगलं वाटलं. खूप आहे आपले. मला तिथे भेटले तर ते खूप लोकं. अरे वाह! अरे एक भेटला होता हां, असंच एकटा चालला होता दिनेश नावाचा, नंदुरबारवाला. हां, अरे एकटा चालला होता. एकटा. हां, हाँ, आणि मला दूसरे बताते बोले देखो एक आदमी जा रहा है, वो भी बोल रहा है मैं करण शंकर का हूँ. तर मी त्याला फोन केला, कहाँ हं, पहुँचे का सांगत जा. हं. असे भेटतात. ठीक आहे. आपण मग एकत्र करूया आणि 25 साठी बघा ट्रेन तिकीट मी आपलं सगळं एक ट्रेनचं नाव वगैरे पाठवतो. बघा. हं, नाहीतर मी काय हं, केलं, मी वेटिंग लिस्टचं तिकीट काढलंय भाऊ आणि हं, हं. आपल्याला सांगतो आपण वेटिंग लिस्टचं तिकीट काउंटरवरून काढून घ्यावं. नाही, ते काढतात म्हणले सर्व ते माझं तिकीट. म्हणजे मी त्यांना पेमेंट टाकलेलं आहे. अच्छा, अच्छा. हां, बघा कारण की काय आहे ना,
वेटिंग लिस्ट कन्फर्म होण्याची शक्यता मला माहीत नाही. ते बाबांवर सोडून द्यायचं आपण. है ना? नाही, मला कन्फर्म मिळालं बघा. अच्छा. मला पण मिळेल कन्फर्म. मला पण मिळेल कन्फर्म. माझा पण कन्फर्म मिळेल. माझा वेटिंग कन्फर्म होईल, होईल. होईल, होईल. होईल. आपण एकदा माझा होईल. झाला कन्फर्म मी आपल्याला त्या आपण बसून जाऊ शकतो. है ना? असं आहे. हा, मग ते एकच ट्रेन असू शकते. मी नाशिकला, मला नाशिकहून ट्रेन आहे. अच्छा. नाशिकला आहे. नाशिक मी मी तुमची जे ट्रेन नाशिकवरून जाणार आहे ना. हां, असं. पण आपल्याला हा. नाशिक जवळ आहे की मनमाड? मग दोन्ही सारखं आहे. सारखंच आहे. अच्छा, अच्छा. हां, ठीक आहे, ठीक आहे. योग्य. कारण नाशिक मेन हो, स्टेशन आहे. बरोबर, बरोबर. हां. नाशिकवरून आम्हाला लागतं इथे ठाण्याला 3.5 तास. हो. आणि मनमाड जंक्शन आहे. मनमाड मोठं आहे. हां, तर ते मोठं जंक्शन आहे. बरोबर आहे. आणि बघा आता थंडी भयंकर आहे. म्हणजे एकदम अप्रतिम थंडी म्हणजे अ, तिथे सूर्यदेवताचे पण दर्शन होत नाही कधी-कधी. असे पण दिवस येतात. नाही, आम्ही अनुभवलेले आहे ते हां, त्यावेळेस. तुम्हाला माहिती आहे. म्हणून त्या हिशोबाने थोडी तयारी करून घ्यायची साहेब. अजून सांगतो हो. 2-3 गोष्ट मी हा. नवीन केलंय, की आता 12 ऑगस्टला माझी पदयात्रा आली होती साहेब. तर गेली होती पदयात्रा हां, तुमची. 12 ऑगस्टला पहिल्यांदा बाबांनी माझ्याशी करून घेतलं. माझं सौभाग्य. आणि मग काय झालं, की मी तिथे थोडं पाहिलं, की मला वाटलं, की थोडी व्यवस्थित क क क करण्याचं इथे हे होतं, भाग होतं. तर मी बाबाला फक्त असंच मला सांगितलं, की "बाबा मुझे भी मौका दीजिए." आणि हा, हा, बाबांनी हा. एका आठवड्यात मला संधी दिली. म्हणजे तुम्ही पहिली पदयात्रा केलेली आहे का? फक्त पदयात्रा केली मी. बाकी काहीच नाही केलेलं आहे. मग पुण्य नाही घेतलं का तिथं? पुण्य भेटलं ना, पदयात्रेचं पुण्य भेटलं ना. आणि प्रोसिजर केली का नाही, तिथं? नाही, नाही, नाही. अरे, मग करायची होती त्यावेळेस. हळू-हळू आता पैसे नाही ना, आता हळू-हळू बाबा देतायत म्हणून चाललंय. आता एक अमावास्या झालाय, किट झालाय. नाही, नाही, नाही. नाही, तसं नाही. तिथं पैसे नाही लागत ना त्यावेळेस मग. पदयात्रा केल्यानंतर फ्री आहे ना तिथं सगळं. नाही, अमावास्येचं किट घ्यावं लागतं ना. त्यामध्ये पैसे लागतात. ते केलं, ते केलं. जे आपण म्हणतो ते केलंय. संकल्प ते ते केलं. नंतर करता 3 महिन्याच्या आत करता येते, 6 महिन्याच्या आत. हां, पण ते पण पण झालंय. बाकीची प्रोसेस असतील ती तिथं हां, हां. असते. ते केलं. ते सगळं केलं. फुल डे असतं. 2 आधी दीक्षा घेतली का तुम्ही? 2 नाही, नाही. दीक्षा आता महामृत्युंजय करावं लागेल ना. त्यानंतर दीक्षा ते बोलले. महामृत्युंजय हां, 50,000चा आहे ना, ते करावं लागेल. हां. तर त्यासाठी पैसे गोळा करतोय. तेच चाललंय. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, म्हणजे हो, हळू-हळू हो, हो. बाबाने सांगितलं, की आज जैसे-जैसे आप देते जाएंगे वैसा-वैसा मैं करते जाऊंगा. बाबावर सोडलं बरोबर. सगळं. बाबावर सगळं सोडून टाकलेलं आहे. मी हां. स्वतःवर काहीच ठेवत नाही. कारण आपल्याला एवढी शक्तीच नाहीये. है ना? नाही, नाही, नाही. ते असं मला एक फिलिंग आली. म्हणून काय केलं आता गेले 4 महिने आणि काय होतं तिथे थोडं गोंधळ होतं. काय काही हां, लोक हां, हां, काही हां. लोकांनी ते आता एक मस्त तिथे एक बिझनेस करून टाकलेला होता पदयात्रेचा. तर हां. ते आम्हाला नाही आवडलं. म्हणून आम्ही बाबांना सांगितलं, की हमको मौका दीजिए इसको और अच्छा करेंगे. बाबांनी आता आम्ही हां. आम्ही ज्यावेळेस आम्ही मागे गेलो होतो ना, एक वर्ष, 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस आपला महाराष्ट्राचा ग्रुप होता तिथं खूप मोठा. अच्छा. कोणत्या वर्षी? अ, 1-1.5 वर्ष आले असेल त्याला. आपला खूप हां. महाराष्ट्राचा मोठा ग्रुप तिथे गेला होता. अहो, लोक मला आणि सांगतात आम्ही लोक सांगतात एक आ महाराष्ट्र से बडा ग्रुप आया था. आम्ही ढोल वगैरे लावले होते. खूप नाचलो आम्ही तिथं. अहो, बोलले मला बाबांचं ते हां. रस्त्यात लोक होते ना, ते बोलले, की महाराष्ट्र से एक बहुत बड़ा ग्रुप आया था 2 साल पहले. हां, हां. हां, लोकांना आठवण आहे. मध्ये 2 मंदिर आहे. ते लोक बोलले, की "हाँ, हमको याद है. आपके करुण शंकर से 2 साल पहले कोई आया था, बड़ा ग्रुप आया था, महाराष्ट्र से आया था." हां, तेच का? हां. अरे वाह! हो, हो. उज्ज्वल चौधरीचा होता का ग्रुप? उज्ज्वल चौधरी, माला दीदी. हां, ते सगळे गेले होते गाडी घेऊन असं बोलले होते, की "बहुत बडा ग्रुप आया था." लोकांना हो, आठवतंय. मुंबईवरून बऱ्याच गाड्या आल्या होत्या 4 व्हीलर. अरे वाह! मस्त. काय हो. त्याचा व्हिडिओ ते हे कुंभमेळा. नाही, नाही, कुंभमेळा होता ना हां. त्यावेळेस. अच्छा त्यावेळी गेलो होतो. अच्छा, अच्छा, अच्छा. कुंभमेळा. हां, हां, त्यावेळेस होतं तिथं. हां. असं. आणि बघा बाबांचं संमेलन हे होतं ना, हां. संमेलन, बर्थडे. आणि तुम्हाला ते आपल्या मोठ्या हॉलमध्ये झोपलो होतो. सगळं उरकल्यावर बाबांचा बर्थडे होता ना. तर तुम्हाला काय सांगू का, काय झालं माहिती आहे का? बाबांचा केक आहे ना, केक. हां. ते एवढ्या गर्दीत मला येऊन उठून खाऊ घातलं ते 2-3 जणांनी. हां. हां? हां, 1000 लोकं झोपले होते. 1000 लोकांतून मला एकट्याला उठवलं त्यांनी. सगळे मला म्हणायला लागले, "कसं काय तुम्हाला केक आला?" म्हणे. अरे मग बापरे! बाकीच्यांना दिला केक. हां, 1000 लोकांमध्ये.
कामाख्या हॉलमध्ये झोपला होता तिथे. बापरे! तुम्हाला भेटला केक. मला केक आणून दिला, अख्खा केक. अरे! मग मी शेजारी झोपल्यानंतर दिलं, तर सगळे म्हणाले, तुमच्याकडे कसा काय केक आला म्हणे. आशीर्वाद आहे. हा, लय भारी भारी गंमत आहे. मग काय बोलू आपण तिथं आल्यावर. आता एक अजून एक विनंती. आता जे लोक नवीन व्हिडिओ आपला पाहत असेल तर त्यांच्यासाठी हे सांगा ना, की ही करोली शंकर काय आहे? नेमकं काय आहे? हे जरा एकदा मराठी माणसांसाठी जरा सांगा ना, नवीन लोकांसाठी. शिवशक्ती जागृत आहे एकदम. हां, आणि हा, आणि पंचतत्वामध्ये हवन होतं तिथं. पंचतत्व हां. नुसतंच आपण इतर ठिकाणी हवन करतो ते सक्सेस नसतं तिथं. म्हणजे सगळं खाली पाणी, सगळे 5 तत्व, ह्याच्यात आहे ना ते तत्व. हां, हवन होतं. हो. त्याचं हवीस मिळतं शिवशक्तीला. अच्छा. पण आता ते आपल्या त्र्यंबकेला तर मग सिद्धेश्वरला ते पण आहे. पण तिथे काय वैशिष्ट्य काय त्याचं करोली शंकरचं? हे सांगा बा. तिथं पूर्ण म्हणजे माणूस निरोगी बनतो तिथं त्याच्यात, ते अच्छा. परिसरामध्ये. रोगमुक्ती, शक्ती आहे तिथं खूप मोठी. रोगमुक्ती. रोगमुक्ती, एक पण रोग नाही राहत कसलाच. एक पण राहत नाही. आणि आपलं ते प्रत्यक्ष काहीच नाही. कोण होती ती आपली भाची होती, कोण होती? मुलगी? माझी मुलगी. अच्छा तुमचीच मुलगी स्वतःची? अरे वाह! हो. ती हा, अरे तिचा रोग आता सगळं व्यवस्थित आहे सगळं तिथं लग्न. हां, तिला काय झालं होतं? कोणता आजार होता? सीएसएफ रायनेरिया. हां, सीएसएफ रायनेरिया, हां, ब्रेनचा प्रॉब्लेम. हां. बरोबर आहे. तर आता ते आता ते बरी आहे. असाध्य असतं नेहमी, है ना? हम्म, ते हम्म, ते झालं. वाह, वाह, वाह! हे प्रमाण आहे आपल्या महाराष्ट्रात, की अ, एका व्यक्तीनं ने तिथे जाऊन फक्त साधना केली आणि त्याने ते फुल आजार रोगमुक्त होतायत. वाह, वाह! सुंदर, सुंदर. हो, वाह, वाह! सक्सेस झाला एकदम ते. सुंदर, सुंदर. म्हणजे हे काय नवीन लोकांनी आता ती कमवती. आता ती कमवती चांगलं. अच्छा. अरे सगळं वाह! चांगलं चाललंय तिथं. हो, मग तिथं हां, तिला कमाई मिळाली तिथं. म्हणजे मला तिथं दाखवलं बाबांनी किती मी म्हणलं, कसं काय आमच्याकडे काहीच नाहीये, काय होणार आहे. हां. तर त्यावेळेस ते तिथे मला असं जाणवलं ना, मुलगी मुलगी सगळं करेल म्हणून, नाही का. मग तिने सगळं बिझनेस तिचा एकदम वाढला अचानक. वाह! सुंदर. आणि बाबा बोलले तुमच्याशी हीच मोठी गोष्ट म्हणजे हे पण हा, मग प्रसादच मी समजायचा. बिनधास्त राहिलो मग. वाह! वाह! सुंदर, सुंदर, सुंदर. आणि आणि मग त्यानंतर तिने लग्न केलं. खूप जोरात लग्न केलं तिथं. वाह! सुंदर. अरे वाह! म्हणजे जास्तीत जास्त हो, लोकांनी करुण शंकर आपल्या महाराष्ट्रात पण ग्रुप झालेले आहेत. लोकांनी हो, आपण एक सोबत यावं आणि फक्त नमन करून आपल्याला शक्ती भेटते. बरोबर ना? फक्त हो, नाव घेऊनही हो, आपल्याला खूप शक्ती भेटते. बरोबर ना? बरोबर. जमलं तर तिथे जायचं, पदयात्रा करायचा किंवा प्रक्रिया करायची. है ना? हो, हो. हा संदेश लोकांना देतोय आपण. अन अजून साहेब थोडासा 2-4 गोष्ट मी सांगू इच्छितो, की पदयात्रेचा आम्ही काय फेरबदल करण्याचा प्रयत्न चाललाय. पहिला म्हणजे आपण हं, प्लास्टिकचा वापर करणार नाही. हो, म्हणजे आपण हो. ताट, थाली, स्टील थाली आपण घरातून घेऊन जायचंय. म्हणजे तिथे प्लास्टिक अच्छा. हां, हां, म्हणजे ते आपण एक नवीन व्यवस्था सुरू केलेली आहे. आपलं सहकार्य लागेल. एक चम्मच, हो, थाली, कटोरी, गिलास हा माझा डायलॉग आहे. आणि हो, चम्मच, हो, हो, चप्पल और हो, चार्जर. चम्मच, चप्पल हो, और चार्जर पण लेके जाने का है. अजून हां, आपण एक वृक्षारोपणसाठी एक कोणताही पौध, झाड आपण एक रोप हां. तिथे घेऊन जायचं आहे. रस्त्यात हायवेवरून अच्छा. आपण कुठे लावायचं. बाबा बोलले होते ना, की हमको अपने जीवन में एक बार पेड़ लगाना चाहिए. तर आपण तेही कार्यक्रम या निमित्ताने आपण पेड कसं नाहीये, पेडचं कसं आहे माहिती का? संगोपन करू शकेल असं लावावं लागतं ना ते. नाही, नाही. ते ते बघा काय आपण आहे ना, पेडला ते ते फक्त काळजी करू नका. ते मी 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 तिथे व्यवस्थित लावून देणार. ते माझं डिपार्टमेंट आहे. आपण फक्त आणून द्या. कसं तुम्ही ते अच्छा. काळजी करू नका. काय आहे ना, आता हां, थंडीचा मोसम आहे. पाणी ते त्याला भेटेल 2 महिने. काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त थोडा जड हो. लिंबाचा किंवा आंब्याचा किंवा जांभूळ असं थोडासा म्हणजे ते आपल्याला वृंदावनमध्ये घेता येईल ना आपल्याला तिथं नाही, झाडं. नाही. काय आहे ना साहेब, शेवटच्या दिवशी गोंधळ होतो आणि आपण पहिल्यांदा जातोय ना वृंदावन. म्हणजे आपल्याला हां. हे पण माहिती आहे तिथे नर्सरी आहे कुठे आणि काय आहे ना, शेवटच्या दिवशी खूप गोंधळ होतो.
जर जमल तर आणा, नाही तर आम्ही काहीतरी सोय करू तिथे, है ना? काय 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 झालं ना, ट्रेनचा इश्यू आहे ना. म्हणजे काय 25th म्हणजे लोक हं, जातात फिरायला. ते हं. ते एक आलंय. बाकी काही नाही. आपण तिथेही ट्राय करूया. नर्सरी कुठेतरी भेटेल, है ना? हं. ते आयडिया चांगला आहे. पण ते आपण लावूया, है ड्रायव्हर ना? काकाला विचारून ठेवा, तिथं नर्सरी कुठे आहे का? मग नाही काय तिथं आहे ना जाऊन येईल. साहेब, असं आहे की एक नारायण दास नावाचे आहे आपले भक्त. ते हं. त्यांची इच्छा आहे की हरी को हर से मिलाना है, म्हणून आपण वृंदावनची यात्रा वृंदावनने जास्त लोक यात्रा करत नाही. म्हणजे एका वर्षात फक्त 2 हं. यात्रा झालेली आहे. फक्त 2. म्हणून आपण वृंदावनने सुरुवात करतोय, कारण की त्याचं कारण असं आहे की आपले गुरुजीचा नेक्स्ट पौर्णिमा वृंदावनला होणार आहे. ते त्यांनी घोषणा केलेली आहे. तर अ, हं, हं. तिथे अ, अ, हर ह हरी से हर के पास जाएंगे पदयात्रा, असं आपला म्हणजे एकदम नवीन पदयात्रा. आपल्याला जागाही माहीत नाही कुठे थांबायचं. एकदम आपण नवीन प्रयोग करतो तिथे. हं, म्हणून हं. आपल्या लोकांची शक्ती आणि सहयोग पाहिजे. हॅलो. आम्हाला हे हां, पण आवाज कट होतोय. हां, हां. थांबा थोडा हो, हां. 1 सेकंड थांब. 1 सेकंड. हां, म्हणजे काय आहे, तिथे एकदम नवीन आपली पदयात्रा आहे आणि आपल्याला जागाही ठाऊक नाही, की कुठे थांबायचंय. मध्ये नवीन रस्ता हं, आहे. हं. एकदम न्यू आहे. सगळ्यासाठी एकदम नवीन अच्छा, आपल्याला अनुभव येणार इथे. आणि थ अच्छा. हां. थंडी पण भयंकर आहे. म्हणजे हो, थंडी असते. बाबांची शक्तीशिवाय आपण ते ते यात्रा पूर्ण करू शकत नाही. मला असं वाटतंय. कारण की हां, बाबा सगळं करतात काही. हां, ते आहे कारण की बघा आपल्याला हे पण माहीत नाही की कुठे थांबायचंय. जागाही आता काशीवरून हं, हं, हं. मला सगळं माहीत आहे. हं. पण वृंदावन ही पहिली यात्रा आहे, असं समजून घ्यायचं. एक 1 सेकंड थांबा भाऊ. 1 सेकंड. चार्जिंग लावतोय. आवाज कट होतोय. चार्जिंग लावतोय. 1 सेकंड थांबा भाऊ. एक सेकंड, 1 सेकंड. चार्जिंग लावतोय. आता आलं का आवाज? हं. हां, धन्यवाद. ते थोडं चार्जिंग गेलं होतं. हां. तर आता काय आहे ना, एकदम नवीन आपण हे प्रयोग करतोय. कारण की हं, आता हं. लोकांना काय वाटत होतं, की करोली शंकर भगवान कृष्ण के खिलाफ है, असं होतं. तर ही ही मीडियामध्ये असं आलं नाही, होतं. नाही तसं काही नाही ते. आहे ना? म्हणजे काय आता ते असं हो, तिन्ही हां, एकत्र येतात. एकत्र आहे. बरोबर. त्यासाठी आपला हा निमित्त असा आहे या आपल्या पदयात्रेचा. की हं. लोकांना हे आणि त्यांना जोडून आणि तिथे ते जाऊन आले संत तिथे सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे वृंदावनला. हां, हां, खूप मदत केलेली आहे. अ, ती हां. हां, तर आता त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे नाव नाही घ्यायचं. पण आता समजा की हो, हो. तिथे जे मेन संत आहेत त्यांनी आपल्याला खूप चांगलं मदत केलेली आहे. आणि अच्छा. हां. हां, हे म्हणजे असं झालेलं आहे. म्हणजे हे फायदा आपल्याला आहे. तर आपण हां. तिथे आपली हेल्प लागेल कारण की हा पहिल्यांदा होत आहे असं सगळं. हो. हां, तर तेच आहे. थोडा नियम आपले स्ट्रिक्ट असतील.